तहसील प्रशासन, पोलीस व शेतकऱ्यांच्या सामंजस्यातून वाघापूरचा 12 वर्षांचा रस्तावाद अखेर मिटला. अकोले तालुक्यातील वाघापूर येथे गेल्या तब्बल 12 वर्षांपासून प्रलंबित असलेला शेत रस्त्याचा प्रश्न अखेर तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सामंजस्यपूर्ण प्रयत्नांतून मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे शेतकरी रेवणनाथ भास्कर लांडे यांना त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी अखेर रस्ता उपलब्ध होणार असून अनेक वर्षांपासून पडीक पडलेली शेती पुन्हा लागवडीखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेवणनाथ लांडे यांच्या शेताकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीमाल वाहतूक, मशागत तसेच शेतीची देखभाल करणे अत्यंत कठीण झाले होते. या गंभीर समस्येबाबत त्यांनी वारंवार तहसीलदार अकोले यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळविण्याची मागणी केली होती. तहसीलदारांच्या आदेशानुसार आज संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ब्राह्मणवाडा मंडल अधिकारी मंगेश फापाळे, तलाठी, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस देशमुख, वाघापूर ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दीर्घकाळ सुरू असलेल्या या वादावर अखेर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. संबंधित 5 शेतकऱ्यांनी परस्पर सहमतीने रस्ता देण्याचा निर्णय घेतला. तसेच रस्ता तयार करण्यासाठी येणारा खर्च सर्वांनी मिळून उचलण्याचेही ठरविण्यात आले आणि तसा पंचनामा सुद्धा करण्यात आला. प्रशासनाच्या संयमी भूमिकेमुळे आणि शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाल्याने परिसरातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार. आज आपण वाघापूर गावात आहे. तिथे बऱ्याच वर्ष, किती वर्ष झाली तुमच्या रस्त्याच्या वादाला? साधारणतः 2014 ते 2026 बऱ्याच वर्षांचा हा वाद होता. त्या वादामध्ये आज जवळजवळ इथले जे स्थानिक शेतकरी त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. अकोले पोलीस स्टेशनसुद्धा आलेलं, सर्कल होतं फापाळे साहेब आणि ग्रामपंचायत वाघापूर पोलीस पाटील त्यांचंही सहकार्य भेटलेले आहे. आणि जर ग्रामपंचायत सदस्य असे जो तलाठी मॅडम वगैरे ह्या सर्वांचं स्थानिक म्हणजे त्यांनी खूप त्रास घेतला. तुम्हाला शूटिंगमध्ये दिसेल सुद्धा. मग यांना रस्ताच नव्हता. काटाकुट्यातून अक्षरशः सर्व गेलेली आहेत. आज उन्हात म्हणजे आता 12-1च्या टायमात हे लोक सर्व गेले होते. तर सामंजस्याची भूमिका घेऊन ह्या सर्वांनी आज ह्या किती शेतकऱ्यांचा प्रश्न होता ह्या रस्त्याचा? 5 शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे. तर त्याच्यात एक सामंजस्याची भूमिका घेऊन तहसीलदारांनी एक निकाल दिला होता. त्यानुसार त्यांनी थोडाफार सामंजस्य दाखवून हा रस्ता त्यांना देण्यात आलेला आहे. कोणत्याही कोर्ट कचेरी पुढची न वाढवता आज हा निकाल लागलेला आहे. तर जे अर्जदार आहेत ते आपल्याला सांगतील कशा प्रकारे हा निकाल लागलेला आहे. तुम्ही समाधानी आहेत साहेब? आपलं नाव काय? माझं नाव रेवणनाथ भास्कर लांडे. हां. आमचा साधारणतः सर नंबर 87 मध्ये असलेले 5 शेतांच्या रस्त्यांचा प्रश्न हा 2014 सालापासून तर साधारणतः 2026 पर्यंत म्हणजे आजपर्यंत रस्ता बंद आहे. तर आम्ही सरळ तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. तर त्यांनी अर्जाची छाननी 4 वेळा सर्कल साहेब स्वतः येऊन पाहणी करून प्रत्यक्षात जागेवरती पाहणी करून त्यांनी रस्ता काही म्हणजे सामंजस्याने थोडक्यात. आणि आज निकाली प्रकरण होतं साधारणतः 8 तारखेला 8 जानेवारी 7 त्यावेळेस निकाली होतं. तर आज साधारणतः 23 साधारणतः आज 7 तारीख आहे. तर 7 तारखेला आज रस्ता ओपन करण्याचं हे होतं. तर त्यानुसार गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि तलाठी, सर्कल आणि पोलीस संरक्षण इथं जागेवरती उपस्थित राहून त्यांनी रस्ता खुली करण्याबाबत कार्यवाही केली. म्हणजे प्रत्यक्षात पाहणी करून काही सामंजस्याने जसा निकाल दिला तशी काही स्वरूपात आणि काही सामंजस्याने म्हणजे सर्वांचा प्रश्न सुटावा ह्या रूपाने प्रत्यक्षात पाहणी करून सर्वांच्या सामंजस्याने रस्ता करण्याचं ठरलं. आज जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना मान्य आहे आजचा निकाल. आणि आजचा निकाल हा सर्वांना हे घेऊन म्हणजे सर्वांना मान्य आहे अशा रूपाने सर्वांनी खर्च करून थोडक्यात रस्ता तयार करून 4 दिवसामध्ये रस्ता तयार करून घेण्याचं सर्वांचं ठरलेलं आहे. पोलीस पाटील साहेब काय सांगू शकता? आता एवढे वर्ष हा निकाल चालू होता आणि तसा रस्त्याचा प्रश्न मिटणं थोडा अवघडच होता. गेले 10-12 वर्षापासून प्रश्न होता तो आज मार्गी लागलेला आहे आणि आपल्याला आनंदच आहे असा सामंजस्याने मिटणं.
फक्त तो प्रश्न मार्गी लागून मिटण्यात आलेला आहे फक्त एवढंच. आणि सर्व डिपार्टमेंटचे तलाठी असो, सर्कल असो, पोलीस डिपार्टमेंट साऱ्यांचं सहकार्य भेटून रस्ता खुला करण्यात आला. म्हणजे पाचही शेतकऱ्यांची पाचीची काय हरकत नाही. हरकत नाही. त्याच्यावर किती आता त्या रस्त्याला खर्च आहे बराचसा, हा, नाही, तर खर्च आज किती रुपये काढायचे ठरलेत काय असं? साधारणतः 20,000 रुपये म्हणजे साधारणतः लाख 1.25 लाख रुपये लागतील. आणि लाख. कमी पडले तर परत काढावं लागतील, पण रस्ता चांगला क्लिअर करून घ्यायचा. चालतील. तुम्ही काय सांगू शकता साहेब? तुम्ही आमच्या बरोबर होते. रस्त्याचा प्रश्न तुम्ही पाहिला, यांना रस्ता प्रश्न खरंच गंभीर होता. रस्त्याचा प्रश्न गंभीरच होता. आज रोजी तो निवारण करण्यात आलं. तहसील, तलाठी मॅडम, पोलीस, तंटामुटी अध्यक्ष यांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीमध्ये तो प्रश्न सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर सर्कलचे बरंचसं तुम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आज एवढ्या काट्या कुट्यात आपण तुम्ही पाहिलं, चालायला अक्षरशः रस्ता नव्हता. अशा ठिकाणी आपण आज गेलेलो. त्याच्यात अकोले पोलीस स्टेशनचे देशमुख साहेब आहेत, त्यांचे बरेचसं सहकार्य तुम्हाला लाभलं. फार सामंजस्याने भूमिका घेऊन थोडं वातावरण पण आधीमध्ये गरम झालं होतं. कधी काय होतं, एखाद्या शेतकऱ्याला वाटतं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सामावून असा न्याय देण्यात आलेला आहे. तर म्हणजे फक्त माझं ग्रामस्थांना एवढंच म्हणणे, थोडंफार इकडे तिकडं होईल, पण प्रत्येकाने सामंजस्याने हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा. आणि ज्याला त्याला खरंच आपण जर पाहिलं साहेब, तुम्ही पाहिले तर त्यांना रस्ताच नाही. बरोबर आहे ना? म्हणजे अशी परिस्थिती फार बिकट होती की रस्ता जर नसेल तर कसा काय. मगाशी तुम्ही सांगितलं की एक शेतकरी अक्षरशः खांद्यावर हे घेऊन, कॅरेट घेऊन त्याचा माल बाहेर काढतोय. एवढी जर तिथे गाडीच जात नसेल तर शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर येतात. चाल धन्यवाद. आपण तंटमुक्तीचे अध्यक्ष, आपलं नाव काय साहेब? भीमराज काशीनाथ रट्टे, तंटामुक्ती मुक्ती अध्यक्ष, वाघापूर. हा प्रलंबित 15 ते 20 वर्षाचा प्रश्न रस्त्याचा आज सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनं हा आज मार्गी लागला. या कामी महसूल विभागाचे आपले फापाळे साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच तलाठी मॅडम यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच पोलीस डिपार्टमेंटचे देशमुख साहेब व आपल्या पारधी मॅडम यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. उन्हातानात या माणसांनी काट्याकुट्यात घुसून सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व आम्ही इतके दिवस जे प्रयत्न करीत होतो त्या प्रयत्नांना आज यश आलं आणि या रस्त्याचा मार्ग सुटला, असं सर्व पंचांच्या व सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने मी जाहीर करतो. आपण पंचनामा पण केलेला आहे असं रिसर या गोष्टीचा, बरोबर आहे? पंचनामा करून सह्या बी घेतलेल्या आहेत. साहेब घेतलेले. चालेल, धन्यवाद.